नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपल्याला करायचे आहेत पनीर बॉल्स करी। तर त्यासाठी मी घरीच पनीर बनवणार आहे। तर मी आता हे 1 लिटर दूध गरम करत ठेवलेलं आहे। तर आपण याचं पनीर करणार आहोत। तर त्याला मी जरा गरम होऊ देते। दूध गरम होतं आहे तर आपण एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, 2-3 चमचे असं, आणि त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे। ते डायरेक्ट न टाकता आपण पाण्यात घेऊन टाकायचं, 2 चमचे व्हिनेगर। आता ह्या गरम दुधात आपण थोडं व्हिनेगर टाकूया आणि हे व्हिनेगर टाकलं की मग दुधात हे दूध फाटतं, त्याच्यासारखं चाळत राहायचं आहे। व्हिनेगर टाकल्याबरोबर तुम्ही पाहू शकतात पाणी वेगळं आणि दुधाचं पनीर पण आता वेगळं होणार आहे। एक 5 ते 5 मिनिट आपण अजून उकळून घ्यायचं आहे। आता उकळून गेलंय, आता गॅस बंद करून द्यायचा आहे। मी आता एक स्टीलची रोळी घेतली आहे, त्याच्यावर एक कापड टाकलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता हे टाकून द्यायचं आहे। थोडंसं गार पाणी टाकून द्यायचं, म्हणजे व्हिनेगरचा आंबटपणा निघून जातो। आणि याला आता छान घट्ट पिळून बांधून घ्यायचं आहे। सगळं पाणी काढून घ्यायचं। घरगुती आपलं एकदम मस्त पनीर तयार झालेलं आहे। आता याला एक 10 मिनिटासाठी आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। याच्यावर आता आपण काहीतरी वजन ठेवूया। हे आपण एका डिशवर घेऊन घट्ट पिळून घेतलं आहे आणि त्याच्यावर आता वजन ठेवायचं एक 10 मिनिटासाठी, म्हणजे आपलं पनीर छान सेट होऊन जाईल। तोपर्यंत आपण आता भाजीची ग्रेव्ही करायची आहे आपल्याला, तर ती करून घेऊया। पनीर पाहूयात कसं झालंय ते। किती छान पनीर तयार झाले आहे, तुम्ही पाहू शकतात, अतिशय मस्त, खूपच छान। तर आपल्याला करायचं आहे पनीर बॉल्स। तर त्यासाठी आपल्याला एका मोठ्या ताटात हे पनीर घ्यायचं आहे आणि चांगलं मोडून घ्यायचं याला। आणि यावर आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 ते 1.25 चमचा आपण पीठ घालूया आणि याला छान रगडून घ्यायचं आहे। भरपूर रगडून घ्यायचं आहे, मस्त चिकन होईपर्यंत। खूप छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात, ऑइली पण झालेलं आहे। आता आपल्याला याची बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण सर्व बॉल तयार करून घ्यायचे। हे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे असतात, त्यामुळे मी आता तेलही तापत ठेवलेलं आहे आणि आपले सर्व बॉल पण तयार करून झालेले आहे। आता आपण यांना तळून घेऊया। अतिशय सुंदर लागते ही भाजी, खूपच छान। कढई जरा पसरट ठेवली त्यामुळे सगळे बॉल एकसाथ तळले जातील। मस्त फुलत पण आहे ते थोडे, अगदी गुलाबजाम तळल्यासारखंच वाटतंय, खूपच छान। आता यांचा रंग बदलेपर्यंत आपण यांना तळून घेतला आहे। आता यांना काढून घ्यायचे आहे बाजूला, गॅस बंद करून द्यायचा आहे। आता हे गरम तेल मी जरा बाजूला काढून घेतलं आहे आणि याचकडे थोडं तेल राहू दिलं आहे। गॅस पण लावून घ्यायचा आहे। यात टाकूया आपण थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि लांब बारीक असे कापून घेतलेले गाजर घालायचे आहे, बटाटा घालायचा आहे आणि थोडेसे कॉर्न घेतले आहेत मी, ते टाकणार आहे। आता आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। हे वाफतंय आता थोडंसं, तोपर्यंत आपण ग्रेव्ही करूयात।
आता आपण ग्रेव्हीसाठी घ्यायचं आहे 1 कांदा, 1 टमाटा, थोडं लसूण, थोडंसं अद्रक, 10 काजू मी भिजत घातले आहे, थोडंसं खोबरं, धणे आणि जिरे. आता ही सर्वाची पेस्ट करून घ्यायची आहे. प्युरी आपली तयार झाली आहे. तर आता आपल्याला एका वाटीत 2 चमचे दही घ्यायचे आहे. फ्रेश दही आहे आणि यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट आणि अगदी थोडीशी अशी हळद आणि याला छान मस्त पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही जी प्युरी आहे ही आपल्याला आपण जे गाजर आणि बटाटा कॉर्न शिजत ठेवले आहे यात आपल्याला टाकायची आहे. यात आपल्याला आपण अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. परतून घ्यायचं. ही भाजी तर छान वाफत आली आहे. आपण हिला दुसऱ्या स्टोवर शिफ्ट करूया आणि आपल्याला लगेच ग्रेव्ही पण तयार करायची आहे. दुसरी कढई ठेवते. कढईत थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल तापलं की टाकायचे आहे मोहरी, जिरे, 2 तेजपान, 2-3 मिरे, 1 दालचिनी, 1 वेलदोडा आणि 2 लवंग आणि टाकूया थोडासा हिंग. छान परतून घ्यायचं आहे. टाकायची आहे 1 लाल मिरची, 1 हिरवी मिरची, ती पण परतून घ्यायची. आणि यात टाकायचा बारीक लांब कापून घेतलेला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आला की घालूया 1 टोमॅटो. यालाही परतून घ्यायचे आहे. कांदा टमाटा आता छान मऊ परतत आलेले आहे. तर आता आपण ही जी ग्रेव्ही करून घेतली आहे ती टाकून द्यायची आहे याच्यात. आता आपलं वाटण हे छान परतलं गेलं आहे. त्याला तेलही सुटत आलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण यात टाकून देणार आहोत काही मसाले. लाल तिखट, हळद, काळा मसाला, कांदा लसूण मसाला पण यात टाकून द्यायचा आहे. पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. आणि हे परतत असतानाच आपण यात घालणार आहोत अगदी चिमूटभर अशी थोडीशी कसुरी मेथी. पुन्हा परतून घ्यायचं आहे. आणि बाजूच्या स्टोवर आपण थोडंसं पाणी गरम करत ठेवायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकूयात. अतिशय सुंदर घमघमाट सुटला आहे घरभर. खूपच छान भाजी तयार होते आपली, अगदी हॉटेल स्टाईल. खूपच छान असं क्रीमी पण झालेली आहे. तिला थोडंसं परतवूयात. आता यात आपल्याला आपण ह्या ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत ते आपल्याला यात टाकून द्यायचे आहे. आता टाकायचं आहे भाजीला चवीप्रमाणे मीठ. आता आपण भाजीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपली भाजी आहे पनीर बाउल्सची. तर आपण हे जे बाउल्स करून घेतले आहे ते मला तुम्हाला दाखवायचे आहे. इतके सुंदर झाले आहेत, अप्रतिम असे झालेले आहेत. हे बघा, खूपच छान, अगदी मस्तच, अगदी गुलाबजामसारखेच लागत आहे. मला यांना तळताना करताना सारखे गुलाबजामची आठवण येत होती. खूपच छान झालेले आहेत. आता आपण यांना ह्या भाजी ग्रेव्हीत टाकून द्यायचं आहे. ही ग्रेव्ही जास्त केली आहे कारण की नुसते पनीर बाउल्स केले का मग मुलं त्याच्यावरच राहतात, अजिबात भाजी नको म्हणतात. थोडंसं या पद्धतीने केलं की मग भाजी खाल्ली जाते. आता आपण यात टाकणार आहोत गरम पाणी. अगदी अर्धा ग्लास टाकायचा आहे, आपल्याला हवं त्याप्रमाणे. आणि आता हे पनीर बाउल्स अजून यात थोडेसे फुलतील. फुल करून घेऊ अजून. भाजी आपली होत आली आहे. परत आपण यात थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची आहे. तुम्ही या भाजीला पनीर बॉल्स करी पण म्हणू शकतात किंवा पनीर कोफ्ता पण म्हणू शकतात. आपली भाजी अतिशय सुंदर झालेली आहे. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. तर त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. चवीलाही अप्रतिम आणि अशी भन्नाट झालेली आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे.
बॉल्स पण छान फुलून आले मस्तच. आपली व्हेज पनीर बाउल्स करी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. तुमच्या कमेंट्स मला नवनवीन रेसिपी करण्याचं प्रोत्साहन देतात, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करत जा. आणि आजची भाजी तर अतिशय चविष्ट झालेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर ही रेसिपी केल्याशिवाय राहणार नाही हे मला तर नक्कीच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. गरमागरम पोळी आणि मस्तपैकी आपले पनीर बाउल्स तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात. भाजी ते शिजल्यामुळे अजून सॉफ्ट झाली आहे. खूपच सुंदर अप्रतिम अशी रेसिपी आहे.